उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींची भेट घेणार. कोर्टातील पक्ष चिन्ह सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा होण्याची शक्यता. ठाकरेंचे 6 फुटीर खासदार पंतप्रधान मोदींची घेणार भेट. शिवसेनेच्या 6 खासदारांसोबत मोदींची ब्रेकफास्ट पे चर्चा. तृणमूलचे फुटीर खासदारही भेटणार. अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर. आज संध्याकाळी अमित शहा मुंबईत दाखल होणार. मुंबईमध्ये 2 कार्यक्रमांना उपस्थिती लावणार. ठाकरेंचं बहुमत नजरेआड करण्यासाठी 2018ची पक्षघटना नाकारली. कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगावर घणाघात. फक्त आमदारांच्या बहुमतावर पक्ष चिन्हाचा निर्णय चुकीचा असल्याचाही युक्तिवाद. प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये 6 तास चर्चा. राष्ट्रवादीत अनेक बदल होण्याची शक्यता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून 11वं अधिवेशन. बंगळुरूमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते होणार उद्घाटन. मारकुटे रमेश म्हात्रेच्या जामिनाबाबत उच्च न्यायालयाकडून मोठे संकेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रेला राज्याबाहेर राहावं लागेल. पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला अटक. निदा खान प्रकरणात समन्स मिळाल्यानंतरही न्यायालयात हजर न राहिल्यानं नाशिक पोलिसांची कारवाई. कनेक्टिंग लिंकच्या टनलमध्ये अपघात. पुण्याहून मुंबईकडे नेणाऱ्या लेनवर अपघात. कारची ट्रकला धडक. अपघातात एकाचा मृत्यू, 1 जखमी. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून संसदेतील कोंडी कायम. अमित शहांनी सभागृहात निवेदन करावं. विरोधकांची मागणी. तर तोडगा काढण्यासाठी 3 दिवसात 2दा किरेन रिजिजू राहुल गांधींची भेट. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम. मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.